नमस्कार मित्रांनो, सेकंड पार्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्स गो. ये आज है हम फाइनली वाइल्ड एक्सप्लोर करने के लिए और हम इधर आए हैं ये भयानक जंगल, घनदाट जंगल, भोर का जंगल. Yes, yes, yes. We have came along from Africa. अरे इंग्लिश बोलतोय भाई, हिंदी बोल ना. मराठी. हा मराठी. झाला काय समजली हो. चला आपण जर बोर मध्ये आलो आहोत. इथं आपण खाण्यासाठी बघतो आहोत. भूक लागली. भूक लागली. 4 तास झाले आम्ही पळतो इकडे तिकडे. हा भरपूर आम्ही सगळ्यांना भुबूला बिस्किट चारले, माशाला बिस्किट चारले. आता आपल्याला बिस्किट राहिलेच नाही राव. मग आपण भेटेल ते आपण खायचंय. चला भेटू दे काय म्हणतो आपण, सरडे भेटू दे, पाकुड्या भेटू दे, काही भेटेल ते आपण खाऊ. चला शोधूया. चला शोधूया. पिण्यासाठी पण पाणी नाही. पाणी पण खाऊयात. सामने जागाच आहे. हा प्राणी आपल्याला जंगलात भेटलेला आहे. हा म्हणतोय इथं पाणी आहे समोर. चला. जागा पाणी तर कधी पास इथं कोणतरी ओरडतोय. तुम्हाला आवाज येतो मित्रांनो? इकडे इकडे या साईडला. मी तरी तर कोच इथं एकदम विचित्र आवाज येतोय. बघूयात कोणता प्राणी आहे तो. कुठला तरी प्राणी आपल्या चर्र असा आवाज येतोय. काहीतरी काय भेटतंय का बघ रे. हे मित्रांनो इथं बघा जंगली विमल. हे बघा, हे बघा जंगली विमल. हे छपरी लोक खातात. दाणे दाणे मग धान्य डदम. आयले हे सिटी मध्ये फेमस होतं रे. जंगलात कसं आलं? ह्याचा अर्थ इथं पण माणूस येऊन गेलेला आहे. दाणे दाणे में मृत्यू का स्वाद ऐसा हे बोलला जातं इसको. त्याच्यामुळे बिबटे पसरलाय सगळीकडे. ह्याचा अर्थ अजय देवगण इथे येऊन गेलाय. आजी देवगण. त्याच्या मावशीचा गो त्याच्या. चला मित्रांनो अजून काय भेटत भाऊ खाण्यासाठी इथं काय शोधायचं आहे का बघावं. इथं काही भेटेल मुंग्या भेटू दे. मी तर गांडूळ पकडणार, पांढरे गांडूळ. भाकरी खापू आपण. भाकरीला पिकच नाही. तांदूळ वाटत. काय गो भूक लागली. त्या झाडाला फळ आहेत का बघू कुठले काय. त्या झाडाला फळच नाही. एन्व्हायरमेंट काय राहिलेलं छान. हे भावानो हे आपल्याला उपयोगी पडन, जाळण्यासाठी उपयोगी पडन हे भावानो. हे आपण घेऊयात. काय तो कुठे कुठे कसं वाटतं ससा पळाला पळाला जो मांजर तो मांजर होता. तसा सारखा दिसत होता. बिबट्या नसो असतो बघा. बिबट्या नको. बिबट्याला जुलाब झालीये. लोकांना खाल्ला त्या मायला त्यांनी. परवाच फोन आलता जुलाब झाली जो बिबट्याला. मित्रांनो इथं लाकूड भेटलं आपल्याला जाळण्यासाठी उपयोग होईल. नको. अरे पण लाकूड जाळते पण आपण कुकिंग काय करायचं. गांडूळ आणलेत पकडून पांढरे. व्हेरी टेस्टी. व्हेरी टेस्टी. गांडूळ आणले ते मस्त चुलीवर भाजू. ये देखो सामने बड़ा सा जंगल जंगल में उसके आगे है ऑस्ट्रेलिया जहाँ पे रहता है डेविड वार्नर. डेव्हिड वार्नर. हे डेव्हिड वार्नरचा वावर आहे. तिथं स्टीव्हन स्मिथ आहे. आणि तो आपला रिकी पॉइंटिंगच हे होतं ना रे. तो काय तो डोंगर. ते विकायला होतं. हा त्या डोंगरावर आहेत. त्या भाव आले तर ऑस्ट्रेलियाला म्हणतोय 10,000 रुपये गुंठा. 10,000. एवढं कुठं महाग असतं काय. आमच्याकडे आहे एक कोटी आणि 10,000 बोलतोय. त्याला म्हणतं धोंड्याने धोंड्याला आहे. काय आणलंय? धोंडी लागणार आपल्याला. धोंडे आणले. हा दोंडगे लय जड आहेत गावठी धोंडे. वा अरे व्हिडिओ काढतोय. फास्ट होतो ना कष्टावर. ठीक आहे चला आपली शोध सुरू करू. आजकाल म्हणे जंगलात मॅगी पण उत्पन्न होते. मला सांगितलं मित्रांनी सांगितलं होतं मॅगी भेटते इथं म्हणे. हा लोकेशन तर हेच दाखवतंय. चल शोधू मग. त्याने ते भेटलं तर बरंच. इकडे बघू चल. म्हणे असं जरा कुठलं झाड असतं बघायला पाहिजे. इकडे बघ बरं.
मॅगी मॅगी अशा झाडाला मॅगी भेटतात म्हणजे असं असतं व्हय. झाड शोध हे पुढचे म्हणजे हेच नेसल्याचं झाड. नेसल्याचं झाड आहे का हा आयचे चिम्मेश्वरी कुठे आहे रे अजून बघ असलं झाड कुठे दिसतंय. शोध शोध इकडे इकडे थांब थांब त्याला पण दिसतो त्याला पण दिसतो. अरे हाय रुको जरा सबर करो हाय. बोला धक्का मुक्की नहीं करने मॅगी मॅगी स्वप्नील भाऊ स्वप्नील भाऊ अरे त्याला पण भेटली. भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है मॅन वर्सेस वाइल्ड मॅगी भेटली आवाज दे कुठं अजून अजून कुठे भेटते का बघूयात. बघ भाई अजून भेटली तर चांगलं ए अबे इथे मॅगी भेटली. काय तवा ए, अरे इथं तवा पण आहे. ए, इथं फ्राय पॅन पण आहे इथं. प्रकारे हा बघ एअरकेलला नमस्कार एअरकेल बाबा तुझ्या कृपेने आम्हाला मॅगी आणि तवा भेटलेला आहे. जय बैकच बाबा. आता फक्त टोमॅटो आणि कांदा भेटला तर जाम मजा येईन बाबा. हा ते पण वाईल्ड मधले टमाटे आणि कांदे चला शोधू बाबा बघतोय ना बाबा चल शोधूया भावांनो कुठं भेटतोय का काय कुठे टमाटो कुठे कुठे? टमाटो कुठे भाऊ आजकाल तर टोमॅटो झाड असं पण मोठं व्हायला लागलंय. ऑर्गॅनिक टमाटो ऑर्गॅनिक टोमॅटो त्या झाडाला ते पण बांबूचं झाड आहे बाबा बाबू ते झाडावर टमॅटो देवाची कृपा बेअरगिल्स पाव जय बैकीस बाबा. बेअरगिल्स तुला पप्पी रे पप्पी थांबव भाऊ ना आता फक्त काय राहिलं काय झाड बघ कुठलं आहे. अरे पडला. कांद्याचं झाड दिसतंय हे बघ इकडे 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 हे बघ याला म्हणतात जंगली कांदे बघ असं झाड असतं ते इथं बघितलं ना व्यवस्थित हा बघा आहे का त्याला म्हणतात जंगली कांदा. काय नॉलेज आहे भाऊ अजून एक कांदा याला काय म्हणतात त्याला डोळे झुंबत नाही असला कांदा आहे ऑर्गॅनिक कांदा. अजून असेल बघ अजून झाड इथं बघ सगळं माहित असतं. हा बघ अजून एक कांदा आहे भाऊ झाली ना सोय कांदा आणि टोमॅटोची सोय झाली. नॉलेज आहे भाई त्याला म्हणतात बेलगिल्सची कृपा. जय बेलगिल्स भाऊ आपलं नाही जय बेलगिल्स जय बेलगिल्स. नॉलेज आहे भाईला आपल्या सगळं आपल्याला चलो भाई अभी आपल्याला बेअरगिल्सच्या ग्रुपेने मॅगी आणि कांदा टोमॅटो भेटलेला आहे आणि आम्ही आताच जस्ट टोमॅटोवरनं चीज आणि ट्विगीवरनं कोथिंबीर मागवलेली झटपट त्यांनी आणून दिलेलं आहे. आपली आता चूल इथं लागत आहे. आपला जो पॅन आहे तो व्यवस्थित आपल्या चुलीवर बसत नाहीये त्यामुळं आपले तिघही बंधू जोरात कामाला लागलेले आहेत. बघूया आता काय पाणी टाकल्यावर परत ते आपली चूळ आपली काय म्हणतो आपण ते आग विजायला नको बाबा नाही तर एवढं आपण पेटवायचो आणि चूल आपली जायची रे. टुक्या भाऊ कायच आहे तू भाऊ झोपला बघा कमरेचे हाल झाले रे खड्ड्यातनं. एक बघा जंगल हाजाड 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 हा गवत मॅगी पाणी चुली. आत्ताच जस्ट आपल्याला कमेंट आलेली आहे लाईव्ह मध्ये सर्दी नावाची पोरगी सर्दी मेकुड शेंबडे त्यांच्याकडनं फरमाईश आलेली की आपल्याला एक रॅप म्हणायचा आहे मॅगी मध्ये. डोंगरावर बसलो मॅगीचा सीन भारी झाडाखाली दुपारची झोपण्यारी टमाटा कांदा चिरतो कटकट मिठेवर दगडाच्या चुलीवर पाणी करे चमचम तव्यावर चीज टाकल्यावर ती कोथिंबीरची शान सुगंधाने खेचले किड्यांचे पूर्ण खानदान सगळे गिरट्या घालत आमच्या भोवती पण आम्ही लावला कचवा अगरबत्ती वरती सूर्य तेज खाली हिरवे गवत भूक लागली पोरांना घास खायला आली धावत पोरं म्हणतात दे पटकन पोटात आग लागली चुलीच्या धुरात मॅगी कशी दिसती चांगली डोंगरावर बसलो रे मॅगीचा सीन भारी झाड
झाडाखाली दुपारची झोपणारी. काहीतरी काय नाही काहीतरी भेटलंय. आग लागली, भावाने आग लावली. येस, मिशन सक्सेसफुल. आग लावायची काम आम्ही चांगल्या प्रकारे करतो. चुकीचा अर्थ घेऊ नये, तिचा अर्थ घेऊन येतो. नाही तर तुम्हाला आग लावेल. कळलं का? हे बघा, याला म्हणतात लाकड. लाकूड चोऱ्याची गोष्ट माहितीये का? लाकूड चोऱ्या. लाकूड चोऱ्याची लाकूड तोड्या. गोष्ट. लाकूड चोऱ्या वेगळा, लाकूड चोऱ्या वेगळा. लाकूड लाकूड. भावांनो, तुम्हाला जर स्पष्ट बोलायची शिकायचं असेल तर कृपया माझ्याकडे या, म्हणजे मी चांगला बोलायला शिकेल. तोतलंच येत. हा बघा, नैसर्गिक पाणी पिवळ्या रंगाचं असतं. वा वा. भावांनो, आपण कांदा कशाला चिरलंय ते? कांद्याने ते नंतर टाकू वरून. फायर लावायचं काम अजूनही चालू आहे. काय झालं ते पलटी झालं, आपला फ्राय पॅन पलटी झाला, वार आला तसा, आणि सगळं पाणी त्या लाकडांवर पडलं आणि आमची भूक आता एक्सटेंड झालेली आहे थोडी. धुराळा खेळायला नुसता पोरांनी, हवा करतात नुसती फॅनची. डायनोसर सारखं सारखं ओरडते कुठनं तरी. पॅ पॅ ते बघ. पुष्पानी फायर परत लावली. येस, याच्याला कष्ट आलं. यशाला कष्ट, लोकांच्या कष्टाला यश, आमच्या यशाला कष्ट आलंय. यशाला कष्ट आलेला आहे अशा पशारे. अशा प्रकारे वाटी कागदाची. हे बघा, ते टमाट्याचं झाड, ह्याच्यावर आम्हाला टमाटे भेटले होते. जवळनं दाखवू. हे बघा, नेमके दोनच टमाटे भेटले जे आम्हाला पाहिजे होते तेवढेच. काय आश्चर्य असेल देवाचं. जय बेअर ग्रिल्स बाबा. आणि हे ते झाड मॅगीचं, असं ते मॅगीचं झाड असतं बघा. हे तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा. पुढे तुम्ही इकडे कधी आला भोर साईडला की ह्या झाडावरनं तुम्ही मॅगी तोडू शकता. असा आवाज येतोय. कुठला किडा आहे काय माहिती. ए अरे, आग पेटली का नाही भाऊ? बाई लोक. पिकली झाडा खाडी ढोल कुणाचा वाजती, ओ कुणाची ढोल वाजती, ढोल वाजती. काय खाल्लं रे भावा? आता तू काहीतरी खाल्लं. खरं बोल. कच्ची मॅगी खाल्ली भावाली. आम्ही कच्ची दाबेली खातो, कच्ची मॅगी खातो. अरे त्याला धुतली पण नाही मॅगीला. तुला माहित नाही का झाडावरून तोडून धुवायला लागतं सगळं. झाड होतं ते नेसलेलं. फर्टिलायझर वगैरे मारतात राव झाडावर. जंगल जंगल पता चला है चड्डी फेल के, हमको गाणं नाही आता नाही बोलने का, कशाला बोलतो. घे ना मागा, घे निलगिरी. निलगिरीनी कृपा केली, तिने दिली स्किन थोडीशी, पेटून लावली ती स्किन आम्हाला मॅगी बनवायला. ये संन्यास घेणार आहे भाऊ. मी असंच येणार इकडं. पेटले संन्यास घेणार, असंच एकटं फिरणार राहणार. चहा मायला कशाचं टेन्शन नाही, बायको पोरांचं टेन्शन नाही, जॉबचं टेन्शन नाही, स्टेटसचं टेन्शन नाही, आणि व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्रामला नवीन फोटो टाकायचं टेन्शन जाईल रे माझं. म्हणजे कसं लोकांना दाखवतात रे लोक, आम्ही केलं ते केलं. आम्ही नाही दाखवत बाबा तसं. आम्ही आता व्हिडिओ काढतो, तुम्हाला दाखवतोय का? नाही ना. आम्ही साधी माणसं, आम्ही गरीब युट्यूबर्स. आमचा पहिल्यांदाच व्हिडिओ येतोय. तुला मला तर वाटतं कोण बघेल का रे आपले व्हिडिओ हे? क्या बोलती पब्लिक? अरे आग पेटती का नाही? अरे काय ते होत नाही का नीट? मलाच जायला लागेल. करतो मी आहे शेफ, वर्ल्ड का नंबर 1 शेफ.
ऋषा द 5 स्टार हॉटेल का वेटर. चला बसतो आता मी. शेफ आलेलो आहे इथं मॅनेज करायला. दगडावर बसतो. हे मागणं कोण ढुसायचं नाही ना मला. नाही ते यायचा. तिन्ही साईडने लाकडं टाकायची असतात तरच आग पेटते. न्यूटनच्या मावशीचा पाहिला नाही. अरे त्यात मुंग्या पडतात. ते कुठं हे झाड आहे ना वरती. झाड दाखव रे ते. तिथे ना मुंग्यांची वस्ती आहे. तिथनं बिचाऱ्या त्या डिप्रेशन आलेल्या मुंग्या डायरेक्ट आत्महत्या करतात. त्यांना माहित नाही खाली उकळतं पाणी. डबल आत्महत्या होती त्यांची. कैसा लगा मेरा मजाक? मस्तपैकी कांदा पडलेला आहे अशा प्रकारे. आपले शेफ आहेत ना इकडे. आचारी बंधू. बिचारी बिचारी आचारी बिचारी काय बिचारे भेट ना. आमच्या आचारीला बिचारी भेटन. आणि आम्ही त्याचं होईन. आम्ही पण बिचार होईना. आम्ही ठरवलं. आमचा पण त्याच्यावर विचार होईल. मी तर संन्यास घेणार आहे. मी येडा झालो. आम्ही येडे झालो त्यामुळे आम्ही व्हिडिओ करतोय. अरे चष्मा असून सुद्धा डोळे जमतात. काय उपयोगाचा चष्मा. आग लावतोय चष्म्याला. आग लावायला पाहिजे चष्म्याला. लावू का चुलीत. नको भाऊ नको. आग होईल. मॅगी झाली की खा. आवाज. नमस्कार मित्रांनो, बघा आपल्या भावांनी कशी मस्तपैकी मॅगी बनवलेली आहे. आग पण आपली आता चांगली पेटत आहे आणि मस्तपैकी आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चीज टाकायची मॅगी मध्ये. मस्त फ्लेवर मॅगी बनवायची आणि मग एन्जॉय करायची मॅगी जंगलामध्ये. ये आता स्वप्नील भाऊचा गुडगुड आवाज येतोय पोटात. त्यांनी कच्ची मॅगी खाल्ली ना. असंच होणार बाबा. कच्ची मॅगी खायची नसती, धुवून खायची असती. गडबड झाली नुसती. त्याला मला वाटतं आता त्याला पॉटी येणार आहे. इकडे तिकडे त्याचं चालू आहे बघा. तो जागा शोधतोय. ए टुके इथं नको करू भाऊ. नदीत जाऊ. क्या पुढे में लेके आया रे. मीठ नमक अनुसार. स्वतःनुसार बोंबलं. भाऊ आमची मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज सगळ्यांचे वांदे. तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं भाऊ. तुम्ही फक्त समजून घ्यायची. व्हिडिओ बघा. समजून घ्यायच्या. लँग्वेज मनात नाही येते आमच्या. हिंदी आणि इंग्लिश भाषा आमची इंग्लिश भाषा आहे. त्यामुळे आम्हाला ती खूप आवडते. आणि त्याच्यामध्ये येस गाईज सो दिस इज आवर. आमची हिंदी नाही, आमची मिंदी आहे. मिंदी. मराठी आणि हिंदी मिक्स. अमरेको तुमरेको. अमरेको तुमरेको. खूप समाधानी आहोत त्या भाषेमध्ये. समीर चौगुले प्रसन्न. समीर चौगुले प्रसन्न. लॉर्ड समीर चौगुले द ग्रेट समीर. आम्ही चौघ बनून चौगुले. Yes guys, look this Maggie. Very fantastic, tasty looking. Yeah, mouth watering Maggie. नाही झालं भाऊ. ते त्याला चीज चिर ना सुकनेल तोपर्यंत. सुरीने चिर अशी बारीक slice. कोथिंबीर पण येत. Oh my god. स्वप्नीलच्या ढोंगीला टोचले काटे. स्वप्नील आता कोथिंबीर आणि चीजची अशी बारीक बारीक स्लाइस करणार आहे आणि त्या या मॅगीवर आपण ते अर्पण करणार आहोत. अर्पण सॉरी काय म्हणतो आपण त्याला. टेंशन मधले भाई तू. तिथे का बोलले ना मैंने. गार्निश करणार आहोत. गार्निश. यहाँ पे नाही क्या हे बघ. हे लाकडाला तेल आलेलं आहे. इसको बोलते नैसर्गिक प्रत्येक. नॅचरल ऑइल. काय ते गरम मसाला टाकला. तिखट पण टाकलं. हळद पण टाकलं. बाद झाला त्यासाठी करून. अजून 2 मॅगी पडलेले आहेत. मीठ टाकलं. हे 2 मॅगी 2 लोक खातील. हे 2 मॅगी 2 लोक खातील. अरे कॅमेऱ्यामध्ये धुवून गेला. ठसका लागला. हे बघ शिजली काही. हाँ शिजली. उसको उतर के ना ये दगड़े पे ठेव. तो उसके ऊपर हम चीज ऐसे किसके उसके ऊपर डालते हैं. याच्यावर टाक ना असं चीज. तुकड कर पटकन. अच्छा स्वप्निल काम कर. हाँ ये अभी सुरी से ना ऐसा स्लाइस करके तू येतात ना तिकडे त्याचं वाढून टाकू दे. असंच टाकू दे इकडे. घाशा काकांसारखं बोलतोस तू. तेच झालंय माझं. काय सांगतोय. घाशा काका अशीच बोलायची. हे थोडं पाणी टाक. थोड़ा पानी डाल. काका टन 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 टन. देखो हमारी मॅगी कशी आहे. मॅगी मस्त पैकी झुळझुळ आहे गवतामध्ये. मॅगी गरम गरम. खायला मजा येणार रे. खाऊ सगळेजण.
बाबांनी मॅगी बनवलेली. बघू जरा टेस्ट बघू कशी. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग भारी मॅगी. भाई घरी अशी बनतच नाही स्टोव्हवर गॅसवर. चुलीवर मजा आहे. और मैं ये जो मजा है प्रसाद घेतोय बघ. हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता कशी आहे मॅगी? मस्त. कसं का नाही बनवली मी आहे ती. कोणी इकडे बघ कोणी बनवली? सॉरी 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 तुम्ही बनवली भावांना. मी फक्त नावाला आहे भाऊ. मस्त मॅगी झाली राव. मज्जा झाली. मसाला टाकला पण. बिचाऱ्यांचा आज उपवास चतुर्थीचा. बघा भाऊ काकडी मस्त झाली भाऊ. तुझे बनवले काय माहिती. केळी खाल्ली आता काकडी खातोय. जय बाई ट्विटरला सांगणार याच्या मागे आता म्युझिक टाकायला. जय काकडी. आमच्या कोण काकडी त्यांच्या ज्ञानाची काकडी. जय काकडी महाराज. मस्त झाले भाऊ. अशी काकडी खाल्लीच नाही कधी ऐकली. जंगलातली काकडी. जंगलातली काकडी. भाऊ काहीतरी चुकतोय तुझं. नैसर्गिक काकडी. त्याची तर केळी पण होती ना दोन. कारण केळी सफरचंद लाडू लाडू नाही न लाडू म्हणजे काकडी. करू नका आमची जी वाकडी. आम्ही खातोय काकडी. करू नका आमच्याशी काकडी. आम्ही खातोय मोठी मोठी काकडी. नाही तर तुमची नदीवर लाकडी. भाऊ नाद नसती करायची. भाऊ नाद करते का बाई? म्हणी आहेत त्यांची बघा. बघ मनी मनी केसरसनी. न्यूटनचा ऍपल न्यूटनचा ऍपल बघा. हा तो न्यूटनचा ऍपल. न्यूटन मारला पण ऍपल जिवंत आहे. त्याच्यामुळे आपल्याला फिजिक्स आणि सायन्स शिकायला लागले यार. न्यूटी आहे. हे बघ. काकडे खाण्यासाठी आज एक माकडी आली. नाही रे माकडा काहीतरी चुकली. हे बघा, असा काकडीवर मिठाचा फर्रा करायचा. वारा करायचा. टेकून टाकायचं. हे बघा तुम्हाला सांगतो कुठला तर तो फालतू कुठला तरी एक आहे शेफ. तो असं करतो. त्याच्या आईचा मेंगड्या आहे. असं करतो. त्याला काय वाटतं असं टाकलं की तसंच होणार आहे. असं टाकलं की तसं होणार आहे. ते इथलं टेस्ट नालायक बावळट आहे तो. खडीमीठ जातो. खडीमीठ. चला भावांनो काळजी घ्या. काकडी खात जा. काकडी खा. वाकडी वा. वाकडी व्हा. हम्म. बिड्या फुकू नका. काकडी नो व्यसन. व्यसनला अजिबात परवानगी नाही. काकडी बघा. काकडी फुका. बिडी नका फुकू. स्वप्नील भाऊंचं आदर्श वाक्य. वृद्ध वाक्य. आपण ट्रिपला जातोय बाहेर जातोय सो प्लीज व्यसन करू नका. दारू पिऊ नका. काकडी फळं खा. आणि आपापला कचरा आपल्या बरोबरच घरच्या डस्टबिन मध्ये टाका. ऍपल खाता खाता व्हिडिओ काढतोय. आणि भाऊ आपला चूल विजवतोय. सगळं व्यवस्थित विजवलेलं आहे भावाने आपला. नाही विजवली तर इथं आग लागू शकते. आम्ही देव खतराम. हा. ते म्हणतात ना ते शास्त्रज्ञ 2025 आगीने जाणार आहे. ती आम्हीच कारणीभूत. 26 आमच्यासारखे लोक कारणीभूत होऊ शकतील. आमच्यासारखेच लोक कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळं नो रिस्क ओनली इस्क इस्क ओनली व्लॉग इस्क फूड इस्क. हे असे पेटलेले लाकड आहेत. मी असं भिजवतो. त्याला म्हणतात न्यूटनच्या मावशीचं पाचवाने. न्यूटनचे लय नियम आहेत रे. न्यूटनचे नाही. न्यूटनच्या फॅमिलीचे नियम आहेत. न्यूटनची तिसरी मावशी होती ना तिला इंटलेक्च्युअल होती. त्याला म्हणतात कॅपलर काय म्हणतात ते म्हणतात. कॅपलर चला आता टिरेक्स येऊ शकतो. मग कल्टी मारावी. टिरेक्स येऊ शकतो. बोला डायरेक्ट. हा बोला. भावांना इथं टिरेक्स येऊ शकतो. टिरेक्स म्हणजे माहिती ना तो एक डायनोसॉरचा जात असते. ती लय मोठा असतो तो. त्याचा आवाज आम्हाला आत्ताच ऐकू यायला लागलाय. त्यामुळे आम्ही तरीच नाही घेऊ शकत. त्यामुळे आपण इथनं निघण्याचा निर्णय घेत आहे. हे बघा आला का टिरेक्स. हे बघा तिकडं आम्हाला मागाशी एक व्यक्ती भेटला. ते म्हणे त्या दिशेने तिकडं टिरेक्स होत असतात. त्यांचं अस्तित्व आहे तिकडे. ओके. त्यामुळे आम्हाला रिस्क नाही घ्यायची. निघूया तिथनं.
आम्ही जुरासिक पार्क पिक्चर बघितले असल्यामुळे आम्हाला त्यांची भीती आहे, हो आम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. जाणीव आहे की किती तो आम्हाला हानी पोहोचवू शकतो. हानी नाही, हानी समजून आम्हाला खाऊ शकतो तो. आमचा पत्ताच लागू देणार नाही, कळलं का? त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही कल्टी मारत आहोत. काय बोलता स्वप्नील शेठ, पटते का? स्वप्नील भाऊलेला आठवडे काय हम्म. बहुतेक त्यांची गर्लफ्रेंड त्यांना गर्लफ्रेंड असल्यामुळे ते लाजत आहेत. चला अशा पद्धतीने बघा मित्रांनो, हाच तो टिरेक्स. येडा आमची तिखट मॅगी, गरम मसाल्याची मॅगी खाऊन कसा बोंबलत सुटलाय. चल जा तिकडे. चला बॅग घ्या. चलो. ओके. सो हा तिथं सगळा कचरा आपण घेतलेला आहे बरोबर. भांडी जी आहेत ती वेगळ्या पिशवीमध्ये ठेवलीत. कचरा आता टाकून द्यायचा आहे. पुढे कुठे डस्टबिन कुठे दिसलं तर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, नाही तर आपल्या घरी जाऊन टाकलं तरी काय हरकत नाहीये. इथे सगळी साफसफाई केलेली आहे. शेकोटी केली आहे, चूल पेटवली होती ती पण विझवली पूर्ण. त्यामुळं निसर्गाला सुद्धा काही आता नुकसान नाही होणार याची खात्री करूनच आता आपण निघूयात. निसर्गाच्या होता. चलो. हर हर महादेव. चला मस्तपैकी आपला मॅगीचा नाश्ता झालेला आहे. आता इथलं सगळं आपण आवरून निघालेलो आहोत. कुठे जायचं रे आपल्याला परत आता पुढे कुठे आपले वेकेशन मार्ग आहे तिकडे, आता आपल्याला मार्ग नेल तिकडे आपल्याला जायचंय. सस्पेन्स असेल. संख्या टुक्क्या म्हणतोय. अरे सॉरी स्वप्न्या, आपलं सामान बघितलं का रे? सगळं घेतलंय का? त्याचं सामान पुण्यात आहे. त्याचं सामान पुण्यात आहे. कुठलं सामान येते? राकेश दादा, संकेत आणि चिराग, तुम्ही सुद्धा इथे असता या आपल्या वाईल्ड लाईफ ट्रिपला तर अजून छान वाटलं असतं. नेक्स्ट टाइम तुम्ही या ट्रिपला असाल अशी मी खात्री बाळगतो. तर आपण सगळे निघालोय आता पुढच्या प्रवासासाठी. पण अचानक थोडा गाडीमध्ये प्रॉब्लेम झालाय. गाडी 2 वेळा आपण गाडी फुल टँक केलेला आहे, पण गाडीचा काटा पूर्ण खाली आता येत चाललाय. बहुतेक इंजिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय आणि इथून आपल्याला भोरमध्ये जायला तेवढं पेट्रोल नसेल. म्हणून आता आपण असा निर्णय घेतलाय की पवार ढाब्याच्या इथून खाली वाघजाई घाटातून खाली उतरून खालच्या गावामध्ये कुठेतरी आपण आपली गाडी चेक करावी. आता असं ठरवलंय की इथून पुढे पहिलं जे गाव भेटेल तिथे पहिलं गाडीच्या इंजिनचं काम करूयात. पण पेट्रोलसाठी आपल्याला महाडमध्येच जावं लागेल. तरी काही लोकांनी तिथं सांगितलंय की काही टपऱ्यांमध्ये पेट्रोल्स मिळतात, पेट्रोलच्या बॉटल्स. सो एक ट्राय करूयात आपल्याला पेट्रोल मिळतंय का. जर मिळालं तर तसंच आपण पुन्हा घाट चढायला सुरुवात करूयात. हम होंगे कामयाब एक दिन. पानी में मछली डॉल्फिन रे, उसको खाएंगे हम एक दिन. हे शांती चार ओर, माशाचे नातेवाईक आले 4, त्यांनी केलं तीज मैत. हे उदासपंची काय झालं रे? आपल्या एका गाडीने आपल्याला थोडासा प्रॉब्लेम दिलेला आहे. गाडीतलं पेट्रोल खूप जास्त जात आहे. गाडी फुल केली होती, पण आता एवढ्या कमी किलोमीटरमध्येच गाडी पूर्ण काटाखाली दाखवतोय. सो आता पुढे चेक करावं लागेल कुठलं गॅरेज आहे का. गाडीचा डॉक्टर शोधायला चालला. गॅरेज महत्वाचं आहे आता आम्हाला. आता इथनं पुढं आपल्याला पुढे गाठायचंय, बराच पल्ला गाठायचा आहे. चलो निकलते हम अभी टो मारत. तर मंडळी आपण आता आलेलो आहोत वर्ल्ड फेमस पवार ढाबा, जिथे आपल्याला खेकडा भजी मिळते. आणि वाघजाई घाटातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्ती या पवार ढाब्याला थांबतो आणि खेकडा भजी खातो. तर इथे आपण आता थांबलेलो आहोत. थोडा स्टॉप घेऊ, चहा आणि भजी वगैरे खाऊयात आणि मग पुढे निघूयात. कारण आता गाडीने आपल्याला बराच त्रास दिलाय. थोडासा आता आराम घेऊयात आणि मग पुढच्या प्रवासाला लागूयात.
तर मंडळी हीच ती जगात भारी पवार ढाब्याची खेकडा भजी. खरं नाव फक्त ते खेकडा आहे, पण खरी तर ती कांदा भजीच आहे. पण बरेच लोक इथे खातात आणि पुढे त्यांचा प्रवासाला निघतात. त्याचबरोबर आपण आता गरमागरम मसाला चहा सुद्धा घेऊयात, कारण तो सुद्धा इथे खूप फेमस आहे, मसाला चहा. हे बघा, हाच तो मसाला चहा. तर नाश्ता पाणी आपल्याला झालेला आहे. आता इथून पुढे हा आहे वाघजाई घाटामधला कावळागड. आता आपल्याला गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता गाडी बंद करूनच आपल्याला न्यावी लागेल पेट्रोल वाचवण्यासाठी. बराच प्रवास झालाय, त्यामुळे आता बंधू साहेब एक्सरसाइज करतायत, शरीराला जरा तंदुरुस्त करतायत, म्हणजे पुढचा प्रवास अजून चांगला व्हावा म्हणून. निसर्ग सुद्धा आपल्या बहुतेक मदतीसाठीच पुढे धावून आलेला आहे, कारण इतका थकवा जाणवलाय आणि त्यात निसर्गानं आपल्याला थंडगार जरा आपल्या समोर आणून ठेवलाय. रेनबो दिसतोय रे धबधब्यात. दिसतोय का रेनबो? चष्मा काढत जा तोंड धुताना. चष्मा कुठं धुतो? रेनबो आहे राव इथं. लकीली बिरवाडी फाट्याच्या अलीकडे आपल्याला एक गॅरेज भेटलेलं आहे आणि आपल्या राहुल दादाची गाडी आता आपण नीट करणार आहोत इथे. बघूया काय प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये ते. समोरच पेट्रोल पण भेटलेलं आहे आपल्याला. एका बाटलीने पोट नाही भरलं गाडीचं, अजून दोन बाटल्या घेऊन आलेले आहेत बंधू आपले. गाडीमुळे थोडा आपल्याला उशीर पण झालेला आहे आणि आपण आता गाडीमध्ये आपण वतणार आहोत. पुढे काय प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. आता 3 बाटल्या आपण आता गाडीमध्ये टाकलेल्या आहे. खाली जाऊ नये यासाठी काय काय करावं लागतं? ब्लॅक मध्ये घेतले पूर्ण ब्लॅक पेट्रोल वगैरे सगळं भेटलं पेट्रोल वगैरे. तर मंडळी आता आपल्या गाडीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि वरण घाटामध्ये आपण आलेलोच आहोत. तर इथून पुढे आता एक ऐतिहासिक वास्तू असलेलं शिवतरगड आपण करूयात. शिवतरगड ही रायगड जिल्ह्यात येणारी गड आहे. ती महाडपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. याच्या सर्व बाजूंनी उंच पर्वत असून वाघजाई दरीच्या कुशीत हे ठिकाण आहे. काळ नदीचा उगम याच परिसरात होत असून पुढे ही नदी सावित्री नदीला जाऊन मिळते. शिवतरगड आणि आजूबाजूचा सर्व परिसर चंद्रराव मोऱ्यांच्या जावळीच्या वतनात मोडत असे. जावळीचे मोरे हे विजापूर दरबाराचे वतनदार देशमुख होते. घनदाट जावळीच्या भूप्रदेशामुळे मोरे वरचढ झाले होते. पुढे 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा परिसर आपल्या ताब्यात घेतला आणि सन 1649 मध्ये या गडीत वास्तव्यासाठी आले. ते नंतर सन 1660 पर्यंत म्हणजेच 10-11 वर्षे या ठिकाणी राहत होते. दासबोधाचा जन्म याच गडीत झाला. दासबोधाची 7-8 दशके त्यांनी या गडीतच लिहून पूर्ण केली. सन 1676 मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी जाताना श्री समर्थांचा आशीर्वाद येथूनच घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुढे निघाले. आजच्या जगात या गडीचा शोध धुळे येथील विख्यात समर्थ भक्त श्री शंकर कृष्णदेव यांनी 1616 साली लावून दिला. एकदम मस्त अशा प्रकारे आपल्या राहुल दादांनी मस्त हिस्ट्री आपल्याला सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. आता हे आपण शिवतरगड मधले गुफेमध्ये आपण आलेलो आहोत. मोठ्या गुफा आहेत आतमध्ये, पण पर्यटकासाठी थोड्याच उघड्या करून खुल्या ठेवलेल्या आहेत. मस्त मजा आली इथे, म्हणजे एकदम शांत वातावरण आहे. मेडिटेशन वगैरे आपण करू शकतो इथे. त्यावेळेसची लोक कसे म्हणजे कसे राहत असतील मस्तपैकी.
शेजारीच धबधब्याचा पाण्याचा आवाज आणि थंडगार वातावरण. आपण पण आता इथं मेडिटेशन करणार आहोत. हे बघा, लोकल आजीबाई काहीतरी डोक्यावर मस्त सामान घेऊन वरती चढत आहेत. हाच तो धबधबा, शेजारचा जो शिवतरगडच्या शेजारी जो धबधबा आहे. तर पाऊस नसण्याने थोडं पाणी कमी आहे, पण पावसाळ्यात मस्त वातावरण असेल. हे बघ, समोर मस्त डोंगर रांग, पर्वती, सह्याद्री हिल्स. हे बघा आपले वानर सेना. जय श्रीराम मित्रांनो, चला येत आहे का आमच्या बरोबर पुण्यात? त्यांचं काम चालू आहे उवा काढणं. ए थंडी घ्या रे, स्वेटर वाजला आता आपल्याला जाताना भरपूर झाडं बिडत. भयानक रात्रीचा जंगल मध्ये आता हा घाट आहे आणि सध्या बिबट्याची दहशत आहे, म्हणून आम्ही एकत्र जायचा विचार केलेला आहे. हळूहळू एकत्र जाऊ दे. जय बजरंगबली, तोड दुश्मन की नली. जय श्रीराम. भाई लोग देखो, धड़क को चढ़ी इधर. चलो रिटर्न, चलो. रोड बंद असल्यामुळे आता आम्हाला घरी जायला थोडा उशीर होईल. अंधार पण झालेला आहे. तर आता ही व्हिडिओ आपण इथंच बंद करत आहोत, कारण की मोबाईलची पण चार्जिंग आपली आता डाऊन झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा, कमेंट्स करा. त्यातनं आम्ही जरा इम्प्रूव्हमेंट करू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओला. आता बघू रिस्पॉन्स कसा आहे त्याचा, समोर पुढची व्हिडिओ बनवता येईल. धन्यवाद.